अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलगी यांना उत्तर प्रदेश येथून ताब्यात, म्हसरूळ पोलीस ठाणे धमाकेदार कारवाई। 24/3/2025 रोजी यातील फिर्यादी यांची नाती छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मखमलाबाद येथे 11 वाजता शाळेमध्ये गेली असता ती संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत घरी न परत आल्याने तिचे नातेवाईक यांनी शाळेमध्ये जाऊन व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही। यावरून गुन्हा नोंद करून तपास घेण्यात आला। सदर अपहृत मुलीचा शोध घेण्याकरिता गजानन जोशी यांनी गुन्हा तपासाचं कौशल्य वापरून तांत्रिक बाबी व खबऱ्यांचे खबरीवरून आरोपीलाच पत्ता शोधला। मिळालेल्या माहितीच्या आधारे जोशी व पथकातील अंमलदार यांनी आरोपितांचा लखनौ येथे शोध घेतला असता तो मिळून आला नाही। त्यानंतर त्याचा परत मागोवा काढला तेव्हा लखनौ ते अयोध्या या रस्त्यावर असलेल्या रसूलपूर या स्टॉपवर आरोपी व त्याचे सोबत पीडित मुलगी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून पीडित मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाकडील जया तारडे, सायबर पोलीस स्टेशन कडील भूषण देशमुख यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी वेळोवेळी माहिती पुरवली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मना बडे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी, राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, बाळासाहेब मुर्तडक, भाऊराव गवळी, प्रमोद गायकवाड, मेघ वाघ, राजश्री दिघोळे यांनी केलेले आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।